दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपाकडून मच्छिंद्र सानप यांनी अधिकृतपणे अर्ज दाखल केला। भाजपा आणि शिवसेना युती झाल्यानंतर मच्छिंद्र सानप यांना आपला उपमहापौर पदाचा अर्ज मागे घ्यावा लागला होता। मात्र आता स्थायी समिती सभापती पदासाठी त्यांचं नाव पुढे आलंय। विशेष म्हणजे या पदासाठी केवळ भाजपाकडूनच अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। बुधवारी निवड प्रक्रिया पार पडणार असून सानप यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज स्थायी समिती सभापतीचा मी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। युतीमध्ये आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सर्व सन्माननीय सदस्य, आमदार, महापौर, शहराध्यक्ष सर्वांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। 3 वाजेपर्यंत वेळ आहे, त्यानंतर बोल। आज स्थायी समिती सभापती म्हणून आज मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी संयुक्तरित्या भरला आहे। सर्व स्टँडिंगचे सदस्य आणि सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष असतील, शिवसेनेचे प्रमुख असतील, हे सगळ्यांनी सोबत, गटनेते, उपमहापौर, आपले विनासांना या सगळ्यांनी सोबत येऊन युतीमध्ये आम्ही श्रीयुत मच्छिंद्रजी सानप यांचा फॉर्म भरला आहे आणि निश्चितपणे स्थायी समितीचे सभापती पण तेच होतील, युतीचेच होतील। शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्री मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भरण्यात आला आहे। हा अर्ज आमच्या सामूहिकरित्या भरण्यात आला। आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते आणि मला खात्री आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या नाशिक मनपावर आता विराजमान आहे आणि स्थायी समितीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीचाच स्थायी समितीचा अध्यक्ष होईल। न्यूज ब्युरो, दक्ष पोलीस न्यूज, नाशिक।